एक बातमी शाळांसाठी महत्त्वाची आहे। विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याची जबाबदारी ही शाळांचीच असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, या सगळ्या संदर्भात काय म्हटलं हायकोर्टानं? दीपक, सामाजिक कार्यकर्ता स्वाती पाटील यांची शाळेच्या वाढत्या ओझ्याबाबत जी हायकोर्टात याचिका होती त्यावर सुनावणी करताना जस्टिस बी.एम. कानडे यांनी स्पष्ट केलंय की विद्यार्थी जर त्यांचा 7 ते 8 तासाचा कालावधी शाळेत घालवतात तर ही सर्वस्वी शाळांची जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीवर अतिरिक्त ताण पडू नये, त्यांच्या दप्तराचं ओझं वाढू नये, जेणेकरून त्यांना पुढच्या भविष्यात पाठीचा त्रास किंवा तत्सम आजार होऊ नयेत। त्याचबरोबर जर राज्य सरकारने या संदर्भात अध्यादेश जारी केलेला आहे, शाळांना उपाययोजना आणि काही घालून आहेत तर त्याची शाळांकडनं काटेकोर अंमलबजावणी गरजेचं आहे। जर अशा प्रकारची एखादी शाळा किंवा एखाद्या केसमध्ये जर शाळेकडनं याबाबत दुर्लक्ष केलं जात असेल तर त्या संबंधित शाळेवर कारवाई ही झालीच पाहिजे। जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार नाही, असं स्पष्ट मत हायकोर्टानं व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर पालकांनीही आज समजून घेण्याची गरज आहे, असं हायकोर्टाने म्हटलंय की आधीच मुलं 7 ते त्यांचं 8 तास ही शाळेत घालवतात, त्यानंतर त्यांच्यावर अभ्यासबाह्य क्रम म्हणजे ड्रॉइंग असेल, डान्स असेल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी या सुद्धा पालकांकडनं लादल्या जातात। तर पालकांनी कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे की लहान वयात मुलांवर अभ्यासाव्यतिरिक्त अतिरिक्त भार जो आहे तो टाकला जाऊ नये। या संदर्भात राज्य सरकारने आता डिसेंबर पर्यंत आपला अहवाल सादर करावा असे निर्देश आजची सुनावणी जी आहे ती तहकूब करण्यात आली। अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।